गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं, हा माझ्यासमोर असलेला मूळ प्रश्न आहे. पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, तुम्ही द्या ना, स्वीकारा नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा, माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते, त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो, माझा काहीही उद्योग नाही. आजही गिरीश महाजनचा काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे, माझा काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा. गिरीश महाजन एक शब्द मी बोलणार नाही. काही गुलाबी गप्पा मारल्या, मग हिरव्या गप्पा मारल्या, त्या माझं काम नाही रे या वयामध्ये. माझं वय आहे का गप्पा मारायचं? आता उभ्या आयुष्यामध्ये कोणी काही बोललं नाही मला, उभ्या आयुष्यामध्ये माझ्या चारित्र्यावर कोणी शंका घेतली नाही, मग दुसरं काहीच सापडत नाही तर हे घातलं, मग चालेल स्वीकार, सापड आण तिकडे कोथळ्याला येऊन काढणं, मुक्ताईनगरला राहतो, माझ्या घरासमोर येऊन काढ. तोपर्यंत सत्यता होत नाही तोपर्यंत मी ते प्रकाशित करणार नाही, बाहेर येणार नाही. परंतु माझ्याकडे लोक येत राहिले की माझ्याकडे हा पुरावा आहे, असा पुरावा. म्हटलं पुरावा द्या, लाईव्ह असला पाहिजे तर फारच चांगलं. परंतु आता मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण मी प्रफुल्ल लोढावर विश्वास ठेवला म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम झालो. शिडी दाखवणार आहे, शिडी दाखवणार. हा प्रफुल्ल लोढाच मला शिडी देणार होता ना, पण त्याने वेळेवर टांग मारले म्हणून मी बदनाम व्हायला लागलो. शिडी 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 शिडी. पण आता मी तसं करणार, पुरावा असले तर तुम्हाला जा. आणि मी गप्पा केल्या आहेत, तासन तास गप्पा केल्या आहेत, गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या, पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशी नाही गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोध आव्हान मी स्वीकारलाय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाणी का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये? कुठून प्रॉपर्टी आली काय हे स्वीकारत का रे? विषय वेगळं सोडून देता. आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले, त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ईडी सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं. आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला? मग तुमचं का नको यायला? सरकार हा प्रकार करताय ते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येत नाही मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी तत्वात ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा. ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर. मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ती समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही. दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका IAS महिला अधिकाऱ्याचे संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला, तर अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकारानं केला होता. पण त्यांनाही गिरीश महाजनांचंच नाव त्या IAS महिला अधिकाऱ्याशी का जोडावं असं वाटलं? गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं, हा माझ्यासमोर असलेला मूळ प्रश्न आहे. गिरीश महाजन माझंच काम, कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा. पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे. मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेला आमदारकी म्हणून गिरीश म्हणतो, मी 35 वर्षाचा आमदार झालो, मी 36व्या वर्षात आहे, कारण मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष म्हणजे जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहे त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी आतापर्यंत 12 खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो, 18 खात्यांचा कॅबिनेट मंत्रीपद मी भोगलाय.
हे आपले गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.